तर हा आहे माझ्या आईच्या बड्डेचा सरप्राईज केक. तिच्यासाठी मी सरप्राईज बनवून नेलेला होता. तो कसा बनवायचा तो आपण बघूया. इथे 1 किलोचा केक टीन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी बेक करून घेतला होता चॉकलेट स्पॉन्ज. इथे प्रीमिक्स वापरून एगलेस केक आपण तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे बेस तयार करून घेतला आहे. त्याला व्यवस्थित शुगर सिरपने आपण सोक करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती व्हिपिंग क्रीम लावायची आहे. व्यवस्थित प्लेन करून घ्यायची व्हिपिंग क्रीम लावून. आणि इथे मी मिल्क गनाशचा वापर केलेला आहे. मिल्क चॉकलेट वापरून मी इथे गनाश तयार करून घेतलं होतं. डार्क चॉकलेट थोडंसं कडसर लागतं म्हणून इथे मिल्क चॉकलेटचा आपण वापर केलेला आहे. ते सुद्धा चवीला खूपच छान लागतं. तुम्ही पण हे वापरून बघा. तर इथे आपण गनाश व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मिल्क चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण इथे आतमध्ये स्टफ केलेले आहेत. त्यानंतर आपण परत एक लेयर करायची आहे. हा 4 ते 5 पीसमध्ये आपण कट करून घेतलेला होता. तर अशाच प्रकारे सगळ्या लेयर आपण करून घेणार आहोत आणि व्यवस्थित शुगर सिरपने आपल्याला पूर्ण केक सोक करून घ्यायचा आहे. आणि नंतरच आपल्याला क्रीम लावून व्यवस्थित त्याला क्रम्बल कोट करून अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण हे पूर्ण व्यवस्थित क्रीम लावून घेतो आहे आणि क्रम्बल कोट करून केक आता आपला तयार आहे. आता हा केक अर्धा ते पाऊण तास जाणार आहे आपला फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर आपण आयसिंगला सुरुवात करूयात. तर इथे मी नोझल घेतलेला आहे. इथे आपल्याला बास्केटची डिझाईन करायची आहे. त्यासाठी मी बास्केटचं नोझलचा वापर इथे केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बास्केटची डिझाईन नोझलवर करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, हे आहे प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजचं आपलं चॅनल. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्या आपल्या फ्रेंड्सला शेअर करत जा. तर बघा, अशा प्रकारे आपली बास्केटची डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर मी इथे पानांसाठी जे नोझल वापरतात ते नोझल एका पायपिंग बॅगमध्ये येलो कलरची क्रीम करून भरून घेतलेलं आहे आणि त्याच्याने डिझाईन काढून घेतलेली आहे, जेणेकरून ते लांब लांब आणि मोठे बाहेरची पानं दिसतील. आणि नंतर सनफ्लॉवरचं नोझल वापरून त्याच्यामध्ये पूर्ण केक आतमध्ये कवर केलेला आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे आपण चॉकलेट गनाशनी मी इथे सर्कल काढून घेतलेला आहे आणि छोटे छोटे चिप्स करून घेतलेले आहेत ते आपण मध्ये टाकलेले आहे. तर तयार आहे आपला सरप्राईज केक फॉर मॉम.